आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। शिवसेना एकनाथ शिंदे गुट के नेता सोलापुर जिला प्रमुख अमूल बापू शिंदे ने मराठा समाज के वरिष्ठ नेता मौली पवार पर कांग्रेस उम्मीदवार परिणीति शिंदे के पास से चुनाव के लिए 20 लाख रुपए लेने का आरोप लगाया है। तो मौली पवार ने कहा है कि अमूल बापू शिंदे पैसे लेने का सबूत दें, मैं समाजकारण छोड़ दूंगा, और सबूत ना दिए तो अमूल शिंदे को राजकारण छोड़ना होगा। 100% मौली पवारांनी आता सांगितलं की माझ्या विरोधात त्यांनी कोर्टामध्ये जाण्याची भाषा बोलली आहे। त्याच्यामुळं मी त्यांना सांगतो जिथे योग्य ठिकाणी माझ्याकडे जे पुरावे आहेत ते मला सिद्ध करण्याकरता काफी आहेत आणि ते मी देणार आहे। गरज पडली तर तुमच्या मीडिया समोर सुद्धा ते सगळे पुरावे देतो। अहो कुठल्या गाडीने पैसे घेतले हे सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत, कारण ही परिस्थिती काल यांच्यावर ह्यांच्यातलाच एक माणसाला पैसे न मिळाल्यामुळे आम्हाला ही सगळी वस्तुस्थिती तरी तंतोतंत सांगितलेली आहे। म्हणजे एकीकडे समाजाची दिशाभूल करायची। घेण्याच्या दिवशी मौली पवार एकटे होते की अनेक जण होते? त्यांच्यासोबत अजून एक कार्यकर्ता होता। त्यांची मीटिंग काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरात पहिल्यांदा झाली। त्या घरामध्ये त्यांच्यासोबत आता इथं मंचकावर बसले त्यातले 2 जण होते। ते 2-3 मिळून मीटिंग केले। अजून काही समाजाचे काही लोक होते, पण त्या दिवशी त्यांचे पैशाचे व्यवहार झाले नाहीत। पैशाचे व्यवहार मी सांगितल्याप्रमाणे मंगळवेढा रोडला इनोवा क्रिस्टा गाडीमध्ये पैसे दिले गेले। तेव्हा माऊली बरोबर जो माणूस होता त्याच माणसाने गेल्या 8 दिवसाखाली ही गोष्ट घडलेली आहे। जरंगे पाटील ज्या दिवशी यायचे होते त्याच्या आदल्या दिवशी माऊली पवारांनी 20 लाख रुपये प्रणिती शिंदेकडून घेऊन मराठा समाजाची जे काही मतं आहेत ती मी एक स्वघोषित हे आहे समन्वयक आहे, माझा समाज ऐकतो ह्याच्यामध्ये सांगण्याचं आणि त्यांच्याकडून अशा भूलथापा घालून देण्याचं काम केलेलं आहे। मराठा समाज अशा लालची आणि पैसे घेणाऱ्या माणसाच्या पाठीमागे कधीही उभारणार नाही। माझ्यावर जे बेछूट तथ्यहीन आरोप करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याकडून, एकतर त्यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध करून दाखवावे, मी समाजकारण बंद करतो, नसेल तर सिद्ध करून नाही दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं, असं माझं जाहीर आव्हान आहे। तुमच्यावर आरोप लावले 20 लाख रुपये घेतले, काय नेमका प्रकार आहे? मी तेच सांगलो ना, जर मी त्यांनी सिद्ध करून दाखवावं मी समाजकारण बंद करतो, सिद्ध न झाल्यास त्यांनी राजकारण बंद करतो। माऊली, आपण समाजाचे नेतृत्व करता, समाजाचे नेतृत्व करत असताना तुम्ही त्या मुलाखतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाकिटमार, पाकिटचोर आणि पक्षचोर अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे। आपण पक्षाचं नेतृत्व करता का कुठल्या? तसं असेल तर तुमची भूमिका क्लिअर का? एक लक्षात घ्या, पत्रकार बांधव समोरनं काय प्रश्न विचारला, ही चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे ही तुम्हाला पटते का? त्याच्यावर मी उत्तर दिलं, लोकांना इतके दिवस पाकिटमार पाकिटचोर माहिती होता, पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळतं आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं, हे मी बोललेलं आहे। त्यात मी कुठल्या पक्षाची भिक्षाचे विषय नाही, काही एक पक्ष फुटलेला नाही आहे, तिन्ही पक्ष फुटलेत, काँग्रेस फुटला नाही, राष्ट्रवादी फुटला नाही, का शिवसेना फुटलं नाही, त्यामुळे कुणा जीवारला आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मांडू शकतो ना। मग एवढा काय विषय रागायचा? आम्हाला अधिकार नाही का बोलायचा? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाच का टार्गेट केलं गेलं, अन्य नाही, पक्षाला का दाखल केलं? कुठल्या कुणाचं नावच घेतलं नाही मी, जे फुटलेत पक्ष तिन्ही पक्ष फुटलेत। त्यावेळेस मतदान करताना मराठा समाज लाठीचार्ज विचारणार ते समाजापर्यंत प्रॉपर मेसेज गेले, कोण समाजाला डॅमेज करायचा प्रयत्न करायला समाजाला माहिती आहे आणि त्याचे योग्य प्रत्युत्तर उद्याच्या मतदानातून मिळेल। 20 लाखाचं उत्तर तुम्ही काय देणार? सांगितलं की सिद्ध करून दाखवलं तर मी समाजकारण सोडतो, सिद्ध न झाल्यावर त्यांनी राजकारण सोडावं। जरंगे पाटलांनी कुठल्याही समाजाला पाठिंबा द्यायचा म्हणजे पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही असा भूमिका घेतलेली आहे, तुम्ही त्यांच्या भूमिकेशी ठाम आहे का? काँग्रेस 100% ठाम आहे। जरांगे पाटलांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे।